ओळख आहे असे आमचे लाडके भावेशजी पवार साहेब, सोनापाड्याचे भावेशजी पवार साहेब, अर्थातच आमचे भावेशजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. मयूर अँड विकी 11 सोनापाडा आणि तो संघ फाईट करतोय अगेन्स्ट टीम उंबाडे. नक्कीच आपण पाहू शकतो भावेशजी पाटील सर त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये अजून एक जनावर ऍड केलंय आणि त्या जनावराचं नाव आहे फॉर्च्युनर. चला दोन्ही संघ अनिकेत प्लीज लवकरात लवकर टॉस उडवून घ्या. एक मॅच शिल्लक आहे अजून. अमोल सर समोरच्या संघावरती ऑब्जेक्शन उचलायचंय नाही. समोरचा संघ तुम्हाला उचलायचंय नाही. याला म्हणतात खेळ. समोर कोणी असेल भिडायचं बिंदास. दोन ओव्हरची मॅच आहे. दोन ओव्हरची मॅच. जय सर एक मिनिट इकडे यायचं. मयूर अँड विकी 11 सोनापाडा हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकी कोकाटे यांच्या माध्यमातून जर मॅच जिंकली तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण संघाला असेल. मुलांना पार्टी आहे. क्या बात आहे. अँडी आणि हर्षची जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. सलामीची जोडी ती मात्र मयूर अँड विकी 11 सोनापाडे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतीये. चला स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील दोन्ही संघ.
प्रेम भोयर यांच्याकडून सुवर्ण संधी असेल भावेश यांच्यासाठी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील जमा झालंय. टॉस जिंकला उंबाडे संघाने. डिसिजन असेल तो म्हणजे फिल्डिंगचा, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मयूर अँड विकी 11 सुनापाडे या संघाला. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला बॉल, गोलंदाज तयार. स्विच हिट टीम पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र 0 धावा. बॉलिंग मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. भावेश आहेत आणि भावेश या पहिल्या बॉल वरती सुंदर अशी गोलंदाजी करत असताना उंबाडे संघ सातत्याने अंडर 19चं क्रिकेट गाजवलंय या संघाने. वन्स अगेन चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी मैदानावरती वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल जो फेकण्यामध्ये यश मिळालेलं आहे गोलंदाज भावेशला. अँडी आणि हर्षी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मयूर अँड विकी 11 सुनापाडे या संघाकडून. तर दुसरीकडे उंबाडे संघ जो मात्र बॉलिंग करतोय आणि बॉलिंग मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र भावेश यांच्या माध्यमातून 2 आगीचे निखारे अर्थात डॉट बॉल फेकले गेलेत. वन्स अगेन स्विच हिटचा अटेम्प्ट होता. मोक्याच्या क्षणी खऱ्या अर्थानं मी म्हणेल अँडी उर्फ अनिकेतची पाठ आता बोलत नाहीये. मोक्याच्या क्षणी खऱ्या अर्थानं ताबा येणं गरजेचं आहे. मात्र मैदानावरती मला वाटतंय की मयूर अँड विकी हे नाव थोडंसं सुनापाडा संघाला रेड फ्लॅग आहे. आता मी बोलतो मयूर 11 सुनापाडा. आता बघूया काय होतंय. गोलंदाज तयार भावेश. मयूर 11 सोनापाडा हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फटका सुंदर पाहायला मिळतोय. सिंगल झाली ऍड. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानावरती. पंचांकडे अपील केली गेली आहे, मात्र पंचांकडे अपील आपण पाहू शकतो. फलंदाज बाद. विकेटचं पतन, 1 धाव देखील आली आहे आणि विकेटची प्राप्ती झाली आहे. फलंदाज होतील बाद. अँडीची खेळी होत असताना समाप्त. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. सायंकाळच्या सत्रामध्ये वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. मयूर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. आतापर्यंत चेंडू झालेत आपण पाहू शकतो, जे मात्र जवळपास 4 आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या मात्र बघता बघता 1 आणि गडी गमावलाय देखील 1. फलंदाज तयार. मिस्टाइम स्ट्रोक जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. घेतलेली सिंगल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 2 पाहायला मिळतील. हर्ष आहेत आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील मयूर. ही जोडी सलामीची मैदानावरती दाखल झालेली होती अँडीच्या सोबत, मात्र मैदानावरती अँडीची खेळी समाप्त झाली आणि त्यानंतर ती जोडी तुटली आणि त्यानंतर हर्ष आणि मयूर ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉटबॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त आणि फक्त 2 धावा. धावफलकावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. चला स्पीडअप करायचं टीम उंबाडे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. अमोल पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रेम भोयर यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे अमोल पाटील यांच्यासाठी, मात्र ते बॉलिंग मार्क वरती आले नाहीयेत. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक साठी देखील सुवर्ण संधी आहे. प्रतीक यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूंवरती 3 विकेट जर घेतले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज.
मैदानावरती चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. इथे झालेली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दे दनादन दणका चौकार. सो मच. मैदानावरती चौकार आलाय. टीमची टोटल धावफलकावरती 6 पाहायला मिळेल. उंबाडे संघाचा विचार केला. उंबाडे संघ असा संघ आहे हीच तरी तुम्हाला बनवावे लागतील. फटका सुंदर पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत. मैदानावरती कॅच झाली ड्रॉप. तोपर्यंत सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन पवन केने सारखा दिसतो. मात्र दुरून डोंगर साजरे जवळ आला की पवन केने अल्ट्रा मॅक्स लाइट प्रो तुझी बॅग आहे ना. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. मिड ऑफ मध्ये कॅचची संधी. व्हाट अ कॅच. ब्रिलियंट कॉट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फोल्डर होते आणि फोल्डरच्या माध्यमातून लाजवाब टेक विकीची खेळी समाप्त. विकी अँड मयूर या टीमला लागलेला झटका क्रमांक मैदानावरती तिसरा. फलंदाज विकी. बॅक टू दी पवेलियन. स्ट्रायकिंग एंड वरती जा. आपला गार्ड मार्क करा आणि त्यानंतर सुरुवात करा कारण वेळ वाचवणं गरजेचं आहे. चार चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस रनआउटची संधी वन्स अगेन असेल इथे मैदानावरती. सिंगल झाली आड. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला डबल डिजिट डबल फिगर मध्ये जात असताना पाहायला मिळतील. 10 धावा. शेवटचा बॉल आहे आता. बंडू गो शेवटचा आपण पाहू शकतो जो मात्र बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस फटका हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. लॉंग ऑफ मध्ये कॅच झाली. ड्रॉप. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहू शकतो. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 12 धावा. 13 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 13 धावांचं लक्ष. टीम विनंती असेल ती म्हणजे उंबाडे संघाला बॅटिंग आपल्यालाच करायची आहे. सो आपण स्पीडअप करायचं ही विनंती असेल कारण अंधारामध्ये तुम्हालाच बॅटिंग करावी लागेल. बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू नये. उद्या प्रकाश जोतामध्ये आपण क्रिकेट स्पर्धा रजनी फॉर्मॅट मध्ये खेळणार आहोत आणि पहिल्या राऊंड पासून प्रत्येक मॅच 3 ओव्हरची असेल. प्रत्येक सोय. आय थिंक मॅन ऑफ द सिरीज साठी हेलिकॉप्टर आहे. उद्या जेवणाची व्यवस्था देखील आहे रिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून. बारा चेंडू 13 धावांची गरज. अमोलला सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं की अमोल सर संध्याकाळच्या सत्रामध्ये सोबत जाऊ.
कारण चांगल्या प्रकारचा खेळ या संघाच्या माध्यमातून राहिला होता आणि हाच संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो या मॅच मध्ये. सेमीफायनल नंबर 1 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे एकीकडे संघ आपल्याला उंबाड येतो, दुसरीकडे मयूर अँड विकी 11 सुनापाडा हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. बारा चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. अनिकेत बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील ज्या खेळाडूने अक्षरशः आजचा दिवस गाजवला. असा प्रेम बॉलिंग मार्क वरती देखील असा खेळाडू जो तितकाच ताकदवर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, असा वन अँड ओनली अनिकेत उर्फ अँडी आपल्याला पाहायला मिळेल. तुषार नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. 12 चेंडू 13 धाव्यांची गरज. मॅच रफ अँड टफ होईल, मॅच साठी तटीची होईल यात ही मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. त्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. सिंगल झाली ॲड. एका धावेच्या साथीने धावफलक झाले ओपन. एक धावजी मात्र धावफलकावरती. 11 चेंडू 12 धाव्यांची गरज. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सो मात्र विजयासाठी टीम उंबाडे संघाला. इकडे उंबाडे, दुसरीकडे मयूर अँड विकी 11 सुनापाडा. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पॅकफुटला आले, त्यानंतर फक्त दिशा दाखवली. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर होते, जोपर्यंत उचलफेक करतील. घेतलेली सिंगल आणि एका धावेच्या साथीने धाव फलकावर. धाव आपल्याला 2 पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत उर्फ अँडी 2 चेंडूंमध्ये 2 धावा त्यामध्ये खर्च केल्यात. आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते उंबाडे संघाच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट आहे. वन्स अगेन फटका. सुंदर गॅप शॉट सिलेक्शन. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा ऍड होतील. टीमची टोटल 4. यावेळेस फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. प्रेम यांच्याकडून सुवर्ण संधी अमोल यांच्यासाठी. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. असे डोके मित्रच लावू शकतात. फटका सुंदर पाहायला मिळतोय. सिंगल झाली कंप्लीट. एका धावेच्या साथीने धाव फलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील 5 आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. विजयाचं समीकरण अजूनही आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 7 बॉल 8 धाव्यांची गरज. 7 चेंडू 8 धावा असं समीकरण मैदानावरती उंबाडे या संघाला आहे. अजूनही तुषार सलामीला आलेले मैदानावरती आहे. तो एक जमेची बाजू आहे. फटका सुंदर ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती असेल. इथे मैदानावरती झालेली चूक आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशा रीतीने पहिल्या षटकाचा बाजू इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धावा 7 पाहायला मिळतील. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करायचं. विनंती असेल मयूर अँड विकी 11 सोनापाडा या संघाला. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज असं समीकरण मैदानावरती असेल, तो म्हणजे उंबाडे या संघासाठी. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ओमकारने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. असा ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती तयार. 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाव्यांची गरज उंबाडे संघाला मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी.
ओमकार आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू, विजयाचं समीकरण 6 धाब्यांची गरज उंबाडे या संघाला. डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीपमध्ये लॉंग ऑन, डीपमध्ये लॉंग ऑफ, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर थोडासा आपण पाहू शकतो. 10 ते 15 फूट पावडी लाईन पासून आतमध्ये उभे आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर. सिली मिड ऑफ, सिली मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा कॉल मैदानावरती 2 धाबा कंप्लीट झाल्यात. थ्रो चांगला पाहायला मिळाला. मात्र आता समीकरण 5 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 5 चेंडू 4 धाबा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच 4 धाब्यांची गरज. स्विच हिट अटेम्प्ट होता, मात्र या चुका टाळणं गरजेचं आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सर्व पाठने जितके धाबा येतील तितकं महत्त्वाचं आहे, तितका गरजेचं आहे. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 4 धाबा असं समीकरण मैदानावरती असेल. काही करू शकतो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती 4 चेंडू 4 धाबा देखील डिफेंड होतात असं आपण पाहू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट आहे, खेळ फार रोमर्षक आहे आणि रोमर्षकतेने भरलेली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वन्स अगेन फुल टॉस बॉल होता, मात्र मैदानावरती टॉटबॉलची होत असताना समाप्ती. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच 3 चेंडू 4 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आता आली कुठे. उपकरणे देखील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे असं आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. ओमकार आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये देखील केली आहे. 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, मात्र त्यानंतर 2 चेंडू 2 डॉट बॉल निर्धाव चेंडूंची समाप्ती झाली आहे. आता 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. स्विच हिट फटका सुंदर डीप मध्ये फिल्डर टाउन द बॉल यायचा प्रयत्न करतील, मात्र सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. आपण पाहू शकतो उंबाडे संघाने मेगा फिनालेचा हकदार आणि मेगा फिनाले मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला हे मॅच जिंकून उंबाडे संघ. हार्दिक अभिनंदन टीम उंबाडे आणि हार्ड लक टफ लक मयूर अँड विकी 11 सोनापाडा. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळाला. मात्र या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपण पाहू शकतो उंबाडे संघाचा पाहायला मिळाला. त्यासमवेत सोनापाडा संघाने देखील खूप चांगली फाईट केली. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. खूप चांगला खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मॅन ऑफ द मॅच या मॅच ज्याने खूप चांगली कामगिरी केली असं आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट मॅन ऑफ द मॅच असतील भावेश यांनी खूप चांगलं इकॉनॉमिकल षटक फेकलं. फक्त 2 धाब्यांचं षटक फेकलंय. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 धाब्यांचं षटक जर तुम्ही फेकताय तर ती इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि आपल्या टीमला मॅच विनिंग एफर्ट आहे. आणि भावेश आपल्याला पाहायला मिळेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यायचं फोटो सेशन नंतर देखील होतील, मात्र आपण लवकर या प्लीज, ही रिक्वेस्ट आहे. आता मॅच स्वीकारासाठी आपण लवकरात लवकर यायचं. चला विनंती असेल भावेश आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारासाठी यायचं. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना 8 वाजता सुरू होईल, याची नोंद करून घ्यायची आहे.